ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मोटरसायकल चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 21 मोटरसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी भिलवडी इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली। एक इसम कदमवाडी ते सांगलीवाडी रस्त्यावर विना नंबर प्लेटची मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सदर ठिकाणी निगराणी करत असताना एक इसम हिरो होंडा कंपनी स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जवळ थांबलेला दिसला। त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्यानं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकानं सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता त्यानं त्याचे नाव सुदीप अशोक चौगुले, वय वर्ष 37, राहणार पाटील गल्ली भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली असल्याचं सांगितलंय। त्याच्याजवळ असलेल्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने काही दिवसांपूर्वी माळवाडी गावातील आठवडी बाजारातून सदर मोटरसायकल चोरी केल्याचं व ती विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले। पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर भिलवडी, पलूस, सांगली शहर, जत, कडेगाव तसेच चिंचणी, वांगी पोलीस ठाणेस मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी भिलवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर भिलवडी पोलिसांनी याबाबत सखोल तपासणी केली असता सुदीप चौगुले यानं वेगवेगळ्या ठिकाणी काही मोटरसायकली चोरी केल्याबाबतची कबुली दिली। भिलवडी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यातील आणखी 12 मोटरसायकली सविस्तर पंचनाम्यानं जप्त केलेत। आतापर्यंत त्यांच्याकडून 21 मोटरसायकली जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 6,63,000 रुपये इतकी आहे। सदर आरोपी हा रेकॉर्डवर गुन्हेगारी नसून तो आठवडी बाजार, गर्दीचे ठिकाणे, जास्त वाहनं असलेली पार्किंगचे ठिकाणं, बिअर बार अशा ठिकाणाहून मोटरसायकलची चोरी करत असल्याचं निष्पन्न झालंय। सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील, नागेश कांबळे, बसवराज शिरगुपी, संदीप पाटील, अतुल माने, अरुण पाटील, सुशील मस्के, श्रीधर बागडी, सूरज थोरात, प्रमोद साखरपे, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार, गणेश शिंदे, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे तसेच भिलवडी पोलीस ठाणेकडील भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश गस्ते, प्रवीण सुतार, भाऊसाहेब जाधव, धीरज खुडे, संतोष जाधव, रोहित माने, सोहेल शेख, सुमित खोत, गणेश शिंदे, प्रकाश पाटील, अरविंद कोळी आदींच्या पथकानं ही कारवाई केली। भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांची आजपर्यंतची त्यांची ही सर्वात मोठी कारवाई असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाणे करत आहे। भिलवडी पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत। त्यामध्ये भिलवडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर 79/2024 या गुन्ह्याची जेव्हा उकल करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौगुले या आरोपीकडून एकूण 21 मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या त्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत। या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे। ही कारवाई भिलवडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखीनही आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे। पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता मी सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल, 2 व्हीलर, 4 व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा। त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा। त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका, कोणालाही आपले पैसे देऊ नका। धन्यवाद।